नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज देश विदेशातील बातम्या, सर्वात प्रामुख्यानं मोठी बातमी ती म्हणजे नागपूरच्या दीक्षाभूमीची आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीवरती एक कुठला तरी मोठा ब्लॉट आणि काहीतरी सेटिंग झाल्याचं काल दिसत होतं दिवसभर. तिथल्या मोठ्या गर्दीमध्ये तेवढ्या याच्यात कोणी नागपूरचे लोक फार कमी दिसत होते, नाहीच्या बरोबर. आणि वंचित बहुजनच्या मार्फत अनेक लोक सडनली तिथे आलेत. काल एका मुख्य माणसासोबत मी तिथल्या सदस्यासोबत बोलत होतो. त्यांनी सांगितलं की 10-10:30ला की पोलिसांनी सांगितलं की दीक्षाभूमीच्या आजूबाजूला आम्ही येऊ देणार नाही कोणाला. आणि ते उलटं झालं. आणि एवढ्या मोठ्या तिथे जिथली जाळपोळ केली समोर, परंतु एकाही माणसावरती त्यांनी गुन्हा दाखल केलेला नाही. आणि त्यांनी कुठेतरी अशी भयानक स्थिती निर्माण केली आणि सर्व सदस्यांना सांगितलं की तुम्ही सह्या करा. आणि ती सह्या ताबडतोब त्यांनी व्हॉट्सअप करून तिथे मिनिस्टरला पाठवला, देवेंद्र फडणवीसांना पाठवला आणि त्यांनी ते जाहीर केलं. काय प्रकार झाला कळला नाही. दिवसाच त्यांनी सांगितलं की आम्ही इथे येऊ देणार नाही आणि नंतर सर्व घुसले. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काही भंतेंनी दगडं त्याच्या आतमध्ये त्या एवढ्या मोठ्या खोदकामामध्ये टाकताना ते दिसलं. हे भंतेंचं हे काम आहे का? अत्यंत खेदजनक कालचा जो प्रसंग दीक्षाभूमीवर झाला, याच्यात आम्हा सर्व लोकांच्या मनातला एकदम हे आहे, एकदम कलूष झालं की इतका वाईट पद्धतीने जे लोकांनी काय केलं. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की वंचित बहुजन काय मागच्या याच्यामध्ये केलेलं आहे आणि त्यांचं आणि BJP सोबतचे जे संबंध आहेत अनेकदा पेपरमध्ये आलेले आहेत. ते काही मला नवीन सांगण्याची गरज नाही. परंतु इतक्या खालच्या लेवलला जाऊन आणि प्रकाश आंबेडकरांचा तिथे जय जयकार करणं म्हणजे कुठेतरी वंचितचे बाहेरून आलेले लोक सर्व दिसत होते. अमरावती, अकोला, नांदेडपासून. आणि इथले मात्र कोणी त्याच्यात फारसं दिसत नव्हते. पाहायला आले असतील परंतु असं काही झालेलं नाही. ती एक घटना आहे. त्याच्यावरचे आम्ही 2 फोटोग्राफ्स तुम्हाला देत आहोत. याची अत्यंत लोकांनी हे करायला पाहिजे. अजून त्याच्यातनं अनेक गोष्टी आता पुढे येतील. परंतु साधा FIR करू नये पोलिसांनी आणि एवढ्या मोठ्या वास्तूला लोकांनी तिथे हे करावं, हे अत्यंत काहीतरी सेटिंग झाल्यासारखं आम्हाला वाटतं आहे. हे अत्यंत निंदनीय बाब आहे. आणि ठीक आहे, थोडीशी स्थगिती दिलेली आहे. पुन्हा त्याच्यावरती अनेक लोक पुन्हा काम करतील आणि त्याच्यावरती पुन्हा रिस्टोर होईल. हे इलेक्शनच्या आधी हे सर्व तमाशे करण्याची गरज नव्हती. आणि त्यांनी कमीत कमी आम्हाला फडणवीसांनी चर्चा तरी केली असती आणि मग झाली असती. चर्चा झालेली नाही. परवाच्या दिवशी एक चर्चा झाली होती 29 तारखेला आणि 50 लोकांनी सांगितलं की ठीक आहे, आम्ही चर्चेसाठी आम्ही त्यांना जाऊ, त्यांना सांगू की याच्यामध्ये काही पर्यायी असेल तर ते शोधू. ते पत्र बहुजन सौरभमध्ये प्रकाशित झालं. सर्व काही असताना अशा पद्धतीची घटना होणं हे अत्यंत खेदजनक बाब होती. एक दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता राहुल गांधी ज्या पद्धतीने आक्रमक झालेत आणि ज्या पद्धतीने संपूर्ण BJPला एकदा वेट्यावर धरलं, त्यांना एकदम परेशान करून टाकलं. आणि त्याच्यामध्ये दिग्गजने त्यांचे मंत्री हे सातत्यानं त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होता. हेच नाही तर सभापती ओम बिर्ला ह्यांनाही सुद्धा त्यांनी राहुल गांधींनी फार त्यांची वाट लावली. अशा पद्धतीचा तो एक व्हिडिओ आहे. तो एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवू. मोदी जी जैसे नेता को सबके सामने भरे सदन में अगर कोई आईना दिखाए तो भला मोदी जी कैसे बर्दाश्त करेंगे. और शायद इसीलिए आज 10 साल में पहली बार, फॉर द फर्स्ट टाइम इन 10 ईयर्स, जब से मोदी जी इस देश के प्रधानमंत्री, आज पहली बार वो लोकसभा में, सदन में बहुत टेंस दिखे. उनके चेहरे पर बहुत तनाव था. और शायद इसकी वजह ये थी कि सामने नेता विपक्ष राहुल गांधी मोदी जी के एक एक धागे खोलते चले जा रहे थे. आप कह सकते हैं कि मोदी जी का हर धागा आज राहुल गांधी ने सबके सामने खोल दिया. अब राहुल गांधी ने मोदी जी के 10 साल के जितने कच्चे चिट्ठे थे सब सामने खोल कर रख दिए. उन्होंने कहा कि चाहे वो अग्निवीर हो, चाहे वो नोटबंदी हो, ये सारे फैसले मोदी के थे. ये सरकार के फैसले नहीं थे, ये मोदी के खुद के फैसले थे जिससे इस देश का बेड़ा गर्क हुआ है. उन्होंने कहा कि मोदी जी ने देश में एक डर का माहौल बना रखा और इतना डरा दिया है कि उनकी पार्टी में भी भय का माहौल है. राहुल गांधी ने नाम लेकर कहा कि राजनाथ सिंह और गडकरी जैसे लोग अगर सामने बैठे हों मोदी जी के तो मुझसे नमस्ते करने में डरते हैं. ये है डर का माहौल.
लेकिन बात यहीं खत्म नहीं हुई। राहुल गांधी एक एक करके मोदी जी के हर धागे खोलते गए। राहुल ने यहाँ तक कह दिया कि मोदी जी तो दरअसल इंसान ही नहीं है, हम लोग इंसान हैं, लेकिन मोदी जी तो बायोलॉजिकल नहीं है। मोदी जी के तार तो सीधे भगवान से जुड़े हैं, मायावी हैं मोदी जी। पता नहीं फाइन ट्यूनिंग हो गई भगवान के साथ। ये प्रधानमंत्री के शब्द हैं, मेरे शब्द नहीं हैं। ये प्रधानमंत्री जी ने कहा है, पब्लिक में मीडिया को कहा है कि मैं बायोलॉजिकल नहीं हूं, मेरा डायरेक्ट कनेक्शन भगवान के साथ है। मैं नहीं बोल रहा हूं, प्रधानमंत्री मोदी जी ने बोला है। दोस्तों सच ये है कि आज राहुल गांधी ने मोदी जी के हर मंत्रालय, हर महकमे की जैसे कलई खोलती हो, तार तार कर दिया मोदी का सारा सिस्टम। मिसाल के तौर पर रक्षा मंत्रालय में अग्निवीर का तीर छोड़ा राहुल ने, जो सीधे राजनाथ और मोदी के लगा। इसी तरह से कृषि मंत्रालय का जब उन्होंने पन्ने पलटने शुरू किए तो उन्होंने किसानों के लीगल एमएसपी की बात उठाई, जहां पर मोदी फिर तिल मिलाए। शाह को उन्होंने, जी हाँ, अमित शाह को उन्होंने कभी कश्मीर पे घेरा तो कभी मणिपुर पे घेरा। उन्होंने कहा कि मोदी जी, ऐसा लगता है मणिपुर हमारे देश का हिस्सा ही नहीं है, मणिपुर जल रहा है और आपकी हिम्मत नहीं जाने की, गली गली आप घूम रहे हैं और मणिपुर नहीं जा सकते आप। घेरते ही चले गए। हालत यह थी कि ऐसा लग रहा था जैसे मोदी सरकार पर एक आदमी आज भारी है और पूरी की पूरी कैबिनेट, वो चाहे राजनाथ सिंह हो, अमित शाह हो, मोदी खुद हो या शिवराज हो, हर मंत्री राहुल गांधी के सवालों का जवाब देता रहा, सफाई देता रहा। अब राहुल के हमलों से जब मोदी जी और शाह साहब सदन में ढेर होते हुए दिखे, आप कह सकते हैं चारों खाने जब चित हो गए, तो अंततः आखिर में मोदी जी ने फिर हिंदू कार्ड खेला, अपना पसंदीदा कार्ड खेला और उन्होंने कहा एक मसले पर कि राहुल गांधी हिंदुओं को कहीं ना कहीं बदनाम कर रहे हैं, राहुल गांधी का टारगेट हिंदू है। ये कहकर मोदी ने दिशा बदलने की कोशिश करी, माहौल बदलने की कोशिश की। असत्य सत्य असत्य। विषय बहुत गंभीर है, पूरे हिंदू समाज को हिंसक कहना ये गंभीर विषय है। अब दोस्तों ये अलग बात है कि मोदी जी ने सारे हिंदुओं को एक तराजू में तोलने की कोशिश करी और इस पूरे मुद्दे को हिंदू वर्सेस राहुल गांधी या हिंदू वर्सेस कांग्रेस कर दिया, लेकिन सच्चाई ये है कि राहुल गांधी ने हिंदू धर्म की तारीफ की थी। उन्होंने कहा था कि साहब जो हिंदू धर्म है ये कभी भी नफरत नहीं सिखाता, ये कभी भी हिंसा नहीं फैलाता, हिंदू धर्म कहीं ना कहीं अहिंसक है। दरअसल राहुल गांधी का टारगेट मोदी था और वो कह रहे थे कि मोदी जी का जो हिंदुत्व है, जो बीजेपी का हिंदुत्व है, ये नफरत फैलाने वाला है। वैसे तो हिंदू अहिंसक है। हिंदू हिंसा नहीं फैला सकता, हिंदू नफरत नहीं फैला सकता और बीजेपी 24 घंटा नफरत हिंसा नफरत हिंसा नफरत हिंसा। अब दोस्तों राहुल गांधी का जो एक छोटा सा वीडियो क्लिप बीजेपी चला रही है, गोदी मीडिया चला रही है, जिसमें राहुल गांधी कह रहे हैं कि साहब हिंदू जो हैं वो हिंसक होते, दरअसल ये जो टुकड़ा है ये उन्होंने मोदी जी के लिए कहा था। अगर राहुल गांधी का आप पूरा वीडियो देखेंगे, जी हाँ, अगर वो पूरी क्लिप देखेंगे 25-30 सेकंड की, तो एकदम साफ जाहिर है कि राहुल गांधी हिंदू धर्म की प्रशंसा कर रहे हैं। उनकी जो आलोचना है वो मोदी पर फोकस है, मोदी पर केंद्रित है। वो मोदी को हिंदू धर्म का ठेकेदार बता रहे हैं, बीजेपी को ठेकेदार बता रहे हैं और कह रहे हैं कि ये ठेकेदारी मैं चलने नहीं दूंगा। आप जिस तरह से हिंदुओं के मन में भय पैदा कर रहे हैं, मैं ये चलने नहीं दूंगा। और इसी पर मोदी जी चिढ़ गए थे, जहां पर उन्होंने पूरे डिबेट को पलटने की कोशिश की। खैर ये बात अगर आप वीडियो देखेंगे तो आपको खुद क्लियर हो जाएगा, अगर आप पूरी बहस देखते हैं। बहरहाल जो आज का असली सवाल है वो ये है कि क्या राहुल गांधी और नरेंद्र मोदी, जी हां, प्रधानमंत्री और नेता विपक्ष की ये जो जंग है, क्या असलियत में शुरू हो चुकी है?
आज नेहमीप्रमाणे आम्ही बुद्धा या सिरियलमधनं एक छोटीशी एक क्लिप तुम्हाला दाखवणार आहोत. इकडे आपला बिंबिसारच्या ह्याच्यामध्ये मगधमध्ये सिद्धार्थ आपल्या वास करत होते. एवढ्यात तिथे जो राजा आता युवराज अजातशत्रू हा मात्र तिथे भेटायला गेला कपिलवस्तूमध्ये. आणि न सांगता त्यांनी गेल्यानंतर कपिलवस्तूचे महाराज आणि त्यांच्यामध्ये जे काही वार्तालाप झाला आणि त्याच्यामध्ये देवदत्तची अत्यंत भूमिका एक महत्त्वाची होती, विलनवाली होती. आणि त्याच्यामध्ये बुद्धाचा ते काटा काढण्याचा आणि राजगद्दीवरती आम्ही कसं बसणार याचा हा सर्व कट होता. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस त्यांचं दोघांचं भेट झाली, अजातशत्रूची भेट झाली राजा शुद्धोधनांसोबत, त्यांनी सांगितलं की मी माझी सेना परत घेतो आहे. याच्यावरती दोघंही याच्यामध्ये हे झालं आणि शेवटी देवदत्तला ही जबाबदारी देण्यात आली की काही दिवसासाठी तुम्ही स्थगित करा. देवदासनी अजातशत्रूला काही हे केलं की तुम्ही जर तिथलं सिंहासन सांभाळलं तर निश्चितच तुम्ही मला पण इथे बसवा, अशा पद्धतीचं त्यांचं देवाणघेवाण असतं. एक सुंदरशी क्लिप तुम्हाला घेऊन येतो आहोत, बघूया ही क्लिप. राजा दुर्योधन, क्या आपको कोई सूचना है? मगध युवराज अजातशत्रु किस कारणवश कपिलवस्तु आए हैं? स्पष्ट तो उन्होंने कुछ कहा नहीं, परंतु मुझे अजातशत्रु का व्यवहार मिलनसार नहीं लगा। कपिलवस्तु के लिए कोई अशुभ सूचना ना हो। अब तो सिद्धार्थ भी हमारे साथ नहीं, अन्यथा वो कभी उसकी बात को नहीं टालते। बड़ा मान देते हैं सिद्धार्थ को मगध नरेश बिंबिसार। शाक्य कुल शिरोमणि शाक्यगढ़ अधिपति कपिलवस्तु का महाराज शुद्धोधन पधार रहे हैं। महाराज, युवराज अजातशत्रु आपसे मिलने की अनुमति चाहते हैं। वो इस समय कुमार देवदत्त के साथ अतिथि कक्ष में। उन्हें आदर के साथ लाया जाए। जी महाराज। युवराज अजातशत्रु, बचपन में मैं चीते का आखेट किया करता था, पर अब केवल आखेट से जी नहीं भरता। अब तो जब तक चीते को अपने हाथ से दबोच के प्राण न ले लो, मुझे चैन नहीं मिलता। तुम में और मुझ में बहुत समानता है कुमार देवदत्त। किसी दिन हम दोनों आखेट पर अवश्य चलें। महाराज, शुद्धोधन ने आपको दरबार में आदर पूर्वक बुलावा भेजा है। चलो मित्र, महाराज से भी मिलने। मगध युवराज अजातशत्रु का कपिलवस्तु में स्वागत है। यदि आप हमें कपिलवस्तु पधारने का संदेश भेजते तो आपके सम्मान में हम उचित प्रबंध कर पाते। कुछ स्थिति ऐसी पैदा हुई कि हमें अचानक आना पड़ा। महाराज, मगध में जब से युवराज सिद्धार्थ बुद्ध बनकर आए हैं, स्थिति उथल पुथल हो गई। सामाजिक विषमताओं का निर्माण हो रहा है। दूसरे प्रदेश के लोग सन्यासी बनकर मगध की ओर आ रहे हैं। समाज के कई वर्गों में इस बात को लेकर असंतोष जन्मा है। और दूसरी बात जो हमारी चिंता को और बढ़ा रही है,
दक्षिण मगध के कुछ गांवों में लुटेरों का आक्रमण हो रहा है। उन्हें रोकने के लिए हमें अधिक सेना की आवश्यकता है। मगध की सेना जो आपकी सुरक्षा के लिए कपिलवस्तु में है, यहां और नहीं रह सकती। मैं अपनी सेना लेने आया। यदि आप अपनी सेना ले जाएंगे तो आपके और हमारे व्यापार में दुष्प्रभाव पड़ेगा। व्यापारियों की सुरक्षा का प्रश्न खड़ा हो जाएगा और कौशल अवसर देखकर उपद्रव मचा देगा। महाराज, मैं विवश हूं, और वैसे भी इतने वर्षों में कपिलवस्तु ने अपना खोया हुआ बल पा ही दिया होगा। अब मगध की सेना की यहां मुझे कोई विशेष आवश्यकता नजर नहीं आती। मुझे आज्ञा दे महाराज। महाराज, युवराज अजातशत्रु अपनी सेना ले गए तो प्रसन्नजीत को सुनहरा अवसर मिल जाएगा। वो अवश्य युद्ध घोषित कर देगा। शाक के देश पे विपत्ति के बादल मंडराने लगेंगे। अब क्या करें? युवराज अजातशत्रु अड़ीग है। यदि सिद्धार्थ होता तो वो महाराज बिंबिसार को हमारी दुविधा अवश्य समझाता था। महाराज, युवराज सिद्धार्थ नहीं है तो क्या हुआ? मैं तो हूं। मैं अजातशत्रु से बात करूंगा और उसे पूरी स्थिति समझाने का प्रयत्न करूंगा। और मुझे अनुमान है कि मैं उसकी सेना को यहां रोकने में अवश्य समर्थ होगा। महाराज, मेरे विचार से यही उचित होगा। यदि देवदत्त को इतना विश्वास है कि वो अजातशत्रु को रोक सकता है तो उसे एक बार प्रयास करने दें। ठीक है देवदत्त, तुम प्रयास करके देख लो। प्रणाम युवराज। ये क्या है युवराज? इतने वर्षों तक आपने हमारी सुरक्षा की है। महाराज शुद्धोधन की ओर से ये भेंट स्वीकार कर, और महाराज ने आपको सुरक्षित मगध लौटने की शुभकामनाएं दी है। आपसे किसने कहा कि हम मगध लौट रहे हैं? महाराज बिंबिसार का ऐसा कोई आदेश हमें नहीं मिला। ये आदेश मैंने दिया। प्रणाम युवराज, क्षमा कीजिए, परंतु महाराज बिंबिसार का आदेश है कि उनकी आज्ञा के बिना हम कपिलवस्तु न छोड़ें। तो आप मेरे आदेश का उल्लंघन करेंगे। बाहर जाओ और सेना को मगध कूच का आदेश करो। जी युवराज। हम में और भी समानताएं हैं मित्र। आपकी और मेरी परिस्थिति एक जैसी है। महाराज वृद्ध हो चुके हैं और हम युवा, तो उनकी सोच हमारी सोच से कैसे मेल खा सकती है? वो शांति की बात करके हमारी महत्वाकांक्षाओं के बीच में रोड़े अटका रहे हैं। मित्र, हमें अपना नाम इतिहास के सुनहरे अक्षरों में लिखवाना है। प्रतापी चक्रवर्ती राजाओं में हमारी गिनती होनी चाहिए। किंतु ये बात न आपके महाराज समझते हैं न कपिलवस्तु के। हमारा कथन सत्य है।
एक रास्ता है मित्र, एक रास्ता है जिससे तुम्हारी और मेरी महत्वाकांक्षाएं पूरी हो सकती है। निसंकोच करो। मगध की सेना महाराज बिंबिसार के प्रति निष्ठावान है और मेरे कुछ सेना नायक मेरे प्रति निष्ठावान है, जो कभी भी नाम और वेश बदलकर मगध की सेना के रूप में आपकी सहायता के लिए पहुंच सकते हैं। और जब भी सही अवसर देख आप मगध महाराज बनने का दावा करें तो और इसके बदले में आप मुझे शक्तियों का महाराज घोषित कर दें। अर्थात कपिलवस्तु से जो सेना आएगी वो मगध की नहीं, हमारी सेना। महाराज बिंबिसार की निष्ठावान सेना यहीं कपिलवस्तु में रहेगी, अटका के रखी जाएगी, महाराज बिंबिसार से दूर। मित्र, महाराज की आज्ञा का पालन करके अपना स्वार्थ साधो, अपनी सेना को यहीं रहने दो। एक बड़े लाभ के लिए मुझे छोटी पराजय स्वीकार है। मगध की सेना यही कपिलवस्तु में तैनात रहेगी। जब लोहा गर्म होगा मैं चोट मार, मेरे महाराज बनते ही तुम शाक्य के महाराज घोषित कर दिए जाओगे। दैनिक बहुजन सौरभच्या आजच्या 2 तारखेला अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे दीक्षाभूमी भूमिगत पार्किंग विरोधात. आज मी आत्ताच त्याच्या आधी बोललेलो आहे. प्रधानमंत्री मोदी फक्त घोषणा देण्यास पटाईत. मल्लिकार्जुन खरगे दिल्लीला आपल्या राज्यसभेत बोलताना ते बोलत होते. 3 नव्या फौजदारी कायद्यावर शरद पवारांची टीका. काही लोकांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे, सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहे, त्याच्यावरती आव्हान. आणि बघूया आपण आता पुढे काय काय होते. नवीन भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार दिल्लीत पहिला गुन्हा दाखलही झालेला आहे. गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात. याच्याच खाली भक्ती मार्गाविरोधात काँग्रेसचा आत्मक्लेश. त्याच्यानंतर लोकसत्ताक देशात पोलीस राज प्रस्थापित करण्यासाठी भाजपने पोलिसाचे अधिकार अमर्याद पद्धतीने वाढतील. सुप्रिया सुळे यांचा विरोध. लोकसभेत विरोधी पक्षनेता आक्रमक. आत्ताच मी बोलले. त्याच्यानंतर आमचे मित्र दिगंबर गोंडाने, आमचे डायरेक्टर, यांचा आज वाढदिवस. दैनिक बहुजन सौरभच्या वतीने अनेक शुभेच्छा त्यांना. आज 5/4 ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे आजपासून रद्द होणार. कायद्याची नवी भाषा सुप्रीम कोर्टामध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना मातृशोक. दीक्षाभूमी विद्यार्थी परिषद तिथे सुरू आहे. 150 विद्यार्थी तिथे उपस्थित आहेत. शेतकरी पुत्र प्रवीण वानखेडे यांना सर्वोत्कृष्ट उद्योजक राष्ट्रीय पुरस्कार 2024 प्रदान. नागपूरची बातमी. महत्त्वाचे म्हणजे हर्बल अशोक ठाकरे यांचे अभिनंदन. 167 कोटीचा जलकुंभ मंजूर. तरोड्यात लवकरच कार्यारंभ. नांदेडची बातमी आहे. नांदेड तसाही पाण्यासाठी फार दुष्काळग्रस्त असतो. त्याच्याच खाली बुद्धविहार समन्वय समिती नागपूरद्वारा जपानी भाषेचे वर्ग. अत्यंत महत्त्वाचं आहे. मी तुम्हा सर्व लोकांना एक सांगेल की जे कोणी नवीन पोरं असतील तर त्यांनी एक पार्ट टाईम म्हणून त्यांनी जपानी भाषा शिकावी. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये नोकरीच्या संध्या आहेत. चायनीज जपनीज ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. काल मला एक न्यूज मिळालेली आहे. तिथे जे चायनाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी सर्व जगाला सांगितलेलं आहे की आता दीक्षा म्हणजे तुम्हाला पंचशिलेशिवाय दुसरा पर्याय नाही. तो उद्याच्या भागामध्ये आम्ही त्याच्यावरती सविस्तर बोलणार आहोत. त्याच्याच खाली आज अस्तित्व क्रिएशन आणि व्यक्तिमत्व विकास शिबिर 2024 चा समारोप.
महाअनीस कळमेश्वर ब्राह्मणी येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी. शाळेच्या पहिल्या दिवशी नवा गणवेश मिळालाच नाही. अनेक शासनाची योजना आहे की जे मुलं असतील तर त्यांना गणवेश देण्यात यावा सरकारी शाळेमध्ये, परंतु अशा अनेक ठिकाणी वर्दीची शाळा आहे, तिथे काहीच झालेलं नाही. माझे कर्तव्य प्रथम बीजांकुर रोशन पहिले, कारण आता पावसाळा सुरू झालेला आहे. अनेक ठिकाणी बीज रोपानाला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. लाला लजपतराय प्राथमिक शाळा दैनावस्थेत हिंगणघाटची बाप आहे. त्या काळातली 1851 साली ही शाळा एस्टॅब्लिश झाली, परंतु आज अत्यंत तिची दयनीय अवस्था आहे. नागपूर राज फर्निचरची जाहिरात. केंद्रीय मंत्री नितीश गडकरी स्मार्ट इलेक्ट्रिक प्रीपेड मीटरच्या बाजूने, याच्यावरती ऑलरेडी आंदोलन सुरू आहे. IPS अधिकाऱ्यांची बदनामी करणे, वकिलाला भोवले. नागपूरची बातमी. आज 5/2 अग्रलेख बघूया. आजचा अग्रलेख आहे बहुजनांनी एकजुटीशिवाय गत्यंतरच नाही. फार चांगल्या पद्धतीचा एक लेख आहे आणि एकजुटीने राहूनच आज काँग्रेससोबत त्यांनी हे केलं आहे, काँग्रेसला मदत केलेली आहे. निश्चितच त्याच्यामुळे त्यांचा काहीतरी फरक पडेल. आज जे राज्यघटनेचं जे काही त्यांनी BJPच्या मार्फत जे तोडमोड सुरू होतं ते मात्र आता कंट्रोलमध्ये येईल. एक आजचं आमचं टायटल आहे, हृदयात फक्त 2 शब्द आहेत, ते म्हणजे आई. अत्यंत महत्त्वाचं काय हे आहे आजचं ब्रीदवाक्य. नालंदा विद्यापीठ भगवीकरणाच्या मार्गावर आज श्रीराम बनसोड यांचा लेख. 2024-10ला एक उद्घाटन झालं आणि 900 वर्ष जुनं नालंदा विश्वविद्यापीठाला आज त्यांना पुन्हा भगवीकरण करण्याचा विचार आहे, अशा पद्धतीची स्थिती आहे. डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन यांच्यावरती एक अशोक बोंदाडे यांचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. भदंत आनंद कौशल्याना ज्या लोकांनी पाहिलं असेल, परंतु आम्ही कॉलेज लाईफमध्ये त्यांच्याशी रेग्युलरली भेटत होतो. आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमीवरच त्यांचं वास्तव्य होतं. अत्यंत प्रभावी त्यांचं व्यक्तिमत्व होतं. सिझोफेनिया अँड पॅरानाइड्स डिसऑर्डर्स. एक अभिनेत्री आहे परवीन बॉबी, हिला सिझोफेनिया झालेला आहे. सिझोफेनिया हा मानसिक रोग असतो आणि त्याच्यामध्ये भीती किंवा अजून कुठल्या तरी याच्यात एक फोबिया निर्माण होतो. त्याच्यावरती असणारा हा लेख डॉक्टर सुनील भगत यांचा. आज त्याच्याच खाली नीट UG पेपर फुटीस सरकार जबाबदार नाही का? सरकारच जबाबदार आहे. आज त्यांचा प्राचार्य भाऊ वासनिक यांचा हा लेख. तुम्हाला माहिती आहे की पार्लिमेंटमध्ये काल राहुल गांधींनी सरकारला ज्या पद्धतीने पेपर फुटी असतात तर त्याच्यात सर्वात जास्त जे कोणी बेनिफिशरी असतात ते फक्त श्रीमंत लोक असतात. त्याच्यामुळे त्यांच्यावरती फार मोठा टोला मारला आहे. जीवन हे आनंद आणि दयाचे मिश्रण आहे. निश्चित अलीकडेच अनेकाच्या चेहऱ्यावर आनंद नसल्यासारखं दिसते. अनेक लोक अजूनही आपल्या वेगवेगळ्या याच्यामध्ये हे आहे अजून, कारण पाण्याचा जो पाऊसाचा जो हे पाहिजे होता, लेवल पाहिजे होती, ती मात्र कमजोर असल्यामुळे ते लोक विचार करतात की पेरण्या करायच्या किंवा नाही. बाई मी एकटी चरित्रवान नकटी, असा हा सुंदरसा लेख हेमंत टाले यांचा महत्त्वाचा आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोसावतो, एक आमचे मित्र अरुण निकम यांचा लेख. एक मंदाकिनी काकडे यांचा लेख. महिमा वारीचा आता ज्या पद्धतीने वारकरींचा मोठी एक हे होणार आहे, वारकरी जाणार आहेत पंढरपूरला, त्या निमित्तानं ते लिहिलेलं आहे. आज अरुण निकम यांचा म्हातारी मेल्याचं दुःख नाही, त्यांचं अरुण निकम यांचा लेख आहे. मला भेटलेली रेल्वेमधली माणसं आणि त्यांच्यातली माणुसकी राजाराम सूर्यवंशी सातत्याने क्रमशः लिहित असतात की अनेक लोक जे रेल्वेच्या कामं करत असताना अनेक कशा घटनांशी त्यांचा संबंध येतो आणि ते कशा पद्धतीने लोकांना मदत करत असतात. अशा रीतीने आज आम्ही दैनिक बहुजन सर्वचे 4ही पानांचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला लाईक असेल तर लोकांना फॉरवर्ड करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. एवढंच बोलतो. भेटूया आपण उद्या. तोपर्यंत जय भीम.